जय शिवराय मित्र, आज आपण एक शिवप्रताप असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यासाठी जात आहोत। हा किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला। प्रतापगड हा किल्ला पनवेलपासून सुमारे 173 किलोमीटर अंतरावर आहे। प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे। सातारा जिल्ह्यात आंबेनळी घाटाजवळ वसलेला हा प्रतापगड किल्ला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोरोपंत यांच्या देखरेखीखाली हा किल्ला 1656 मधून बांधून घेतला। प्रतापगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ही तब्बल 1000 फूट उंच व प्रतापगडाची संपूर्ण उंची 3556 फूट इतकी आहे। प्रतापगड किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारात मोडला जातो। प्रतापगडाच्या बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ हे 29,604 मी इतके आहे। डोंगर दर्या यांच्या सहवासात छाती काढून उभा असलेला प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज आणि एकूणच स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। साहसी किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रतापगडाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा इतिहास जोडला गेला आहे। पराक्रम, बहादुरी आणि शौर्याचा साक्षीदार असलेला प्रतापगड किल्ला हा शिवाजी महाराजांनी 1656 साली भक्कमपणे उभा केला। जावलीच्या खोऱ्यात घनदाट जंगलात आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेला हा अभेद्य किल्ला महाबळेश्वर पासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर आहे। भक्कम तटबंदीच्या संरक्षणात 2 भागात विभागले गेलेल्या प्रतापगड किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 7545 चौरस मीटर इतके आहे। जावलीच्या खोऱ्यातील याच प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा वध केला होता। ही घटना या किल्ल्याच्या इतिहासात सर्वात मोठी घटना मानली जाते। प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध झाला तेव्हा संभाजी कावजी यांनी अफजल खानाचे शिर हे कापून धडावेगळे केले होते। प्रतापगड किल्ला शिवकालीन प्रथेनुसार आज देखील सूर्य उजळण्याच्या आधी उघडला जातो व सूर्य मावळल्यानंतर बंद केला जातो। ही शिवकालीन प्रथा आज देखील जपली जाते। नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या किल्ल्यावर आपल्याला महादरवाजा, चिलखती बुरुज, शिवलिंग, तुळजाभवानी मातेचे मंदिर, आई जिजाऊंचा वाडा आणि असे अनेक शिवकालीन वास्तू बघायला मिळतात। नैसर्गिक सौंदर्य आणि शिवकालीन वास्तूंच्या आविष्काराने नटलेल्या या किल्ल्यावरून आपल्याला कोयना नदीचे कोरे आपल्याला बघायला मिळतात। प्रतापगड किल्ल्याला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जावलीवर आक्रमण करून जावली जिंकली त्यावेळेस प्रतापगडाच्या जागेवर फक्त एक भला मोठा डोंगर होता। पूर्वी त्या डोंगराला घोरप्प्या डोंगर असे म्हटले जायचे। जावली जिंकल्यानंतर आसपासच्या परिसरात वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या डोंगरावर किल्ला उभारण्याचे ठरवले आणि 1656 साली मोरोपंत त्र्यंबक पिंगले यांच्या देखरेखीखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड बांधून घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून स्वराज्याचा विस्तार करत असतानाच आदिलशाहीला अडचण ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी बडी बेगमने आदिलशाही सरदार अफजल खानाला स्वराज्यावर चालून जाण्यास सांगितले। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमकावा वापरत 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला। प्रतापगडावर चढण्यासाठी एकूण 450 पायऱ्या आहेत। या पायऱ्यांमुळे आपण गड सहज चढू शकतो। पायथ्यापासून आपण 95 पायऱ्या वर चढून गेल्यास आपल्याला गोमुख पद्धतीचा महादरवाजा लागतो। या गोमुख पद्धतीने असलेल्या महादरवाज्यामुळे गडाला खूप संरक्षण मिळत होता। गोमुख म्हणजे जेव्हा गाय आपली मान वळवते ना तेव्हा जो आकार होतो त्याला गोमुख म्हणतात। आपण भरपूर गडावर गोमुखी आकाराची रचना बघतोय। त्याचं कारण म्हणजे जर एखाद्या शत्रूने जर आक्रमण केले तर त्याला दरवाजा पटकन दिसत नाही। जर शत्रूने आक्रमण केले तर सर्वजण एकत्र गोमुखी दरवाजामध्ये येऊ शकत नाही।
कारण दरवाजाचा आकार गोमुखी पद्धतीने असतो आणि सर्वजण एकत्र आक्रमण करू शकत नाही. गोमुख दरवाजामध्ये सर्व ठिकाणी जंग्या केलेल्या असतात, कारण जर शत्रूने आपल्याला आक्रमण केले तर त्या जंग्यातून आपण त्यांच्यावर आक्रमण करू शकतो. पूर्वीच्या काळी जर शत्रूने आक्रमण केले तर या जंग्यातून गरम तेल किंवा भाले मारत असत. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर आपल्याला 2 देवड्या बघायला मिळतात. देवड्या म्हणजे सैनिकांसाठी विश्राम करण्यासाठी केली गेलेली जागा. या 2 देवड्यामध्ये एक तोफ ठेवलेली आहे. मुख्य दरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला समोरच 2 दरवाजे बघायला मिळतात. हे आहेत गडावरील पालखी दरवाजे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरून प्रतापगडावर यायचे तेव्हा याच दरवाजातून गडावर जायचे. थोडेसे पुढे चालून गेल्यानंतर समोर आपल्याला एक पाण्याचा तलाव बघायला मिळतो. हा तलाव खोदताना त्यामधून जो दगड निघाला त्याच्यामधूनच गडावर बुरुज आणि तटबंदी बांधले गेले आहेत. पाण्याच्या तलावापासून थोडेसे पुढे गेल्यानंतर आपल्याला समोरच भवानी मातेचे मंदिर बघायला मिळते. गडावरील भवानी मातेच्या अष्टभुजा महिषासुरवर्धिनी सिंहारूढ मूर्ती लक्षवेधक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळमध्ये गंडकी नदीतून शालिग्राम शिला आणून त्यातून ही मूर्ती घडवून घेतली आहे. जुलै 1661 मध्ये भवानी मातेची गडावर स्थापना केली. मंदिरामधील देवीचा गाभारा लहानसा असून तेथील शिल्पकाम लाकडीचा आहे. याच भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार प्रसाद दिला अशी जनसामान्यात रूढ आहे. शिवकाळात नेपाळचा राजा रिलासेन यांच्याकडे माबाचे नाईक पानसरे यांना पाठवून श्वेतगंडकी, त्रिशूलगंडकी व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावरील उत्कृष्ट शिला मिळवून गडावरील सध्याची असणारी भवानी मातेची मूर्ती घडवली आहे. भवानी मातेचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही गडावर असणाऱ्या चिरकती बुरुज, केदारेश्वराचे मंदिर आणि आई जिजाऊंचा वाडा बघण्यासाठी निघालो. भवानी मातेचे दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला समोर एक बुरुज बघायला मिळतो. या बुरुजाला लागूनच गडावरील आणखी एक दरवाजा आहे. या दरवाजातून आपण बालेकिल्ल्यावर प्रवेश करू शकतो. या दरवाजाचे बांधकाम एवढे भव्य आणि भक्कम आहे की त्याच्याकडे आपण बघतच राहावं असे वाटते. या दरवाजातून आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच श्री केदारेश्वराचे मंदिर बघायला मिळते. या मंदिराचे बांधकाम पुरातन आहे. या केदारेश्वर मंदिराचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधकाम करून घेतलेले आहे. किल्ल्याचे बांधकाम करताना हे शिवलिंग सापडले असे सांगितले जाते. प्रतापगड किल्ला हा मुख्यतः 2 भागांनी विभागला गेलेला आहे. त्यातील एक भाग म्हणजे बालेकिल्ला होय. बालेकिल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 3700 चौरस मीटर इतके आहे. प्रतापगड किल्ल्यावरील बालेकिल्ला ह्या सर्वोच्च ठिकाणावर नगरखाना, मंदिर, प्रवेशद्वार अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. बालेकिल्ल्यावर आपण आजूबाजूचा प्रदेश व दऱ्याखोऱ्या बघू शकतो. बालेकिल्ल्यावर असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे पंचधातूंनी बनवलेले आहे.